धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा, तर गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये. श्याम मानव यांचा प्रहार, तर हे सांगणारे श्याम मानव कोण? हे केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. भाजपच्या बुवा बाबांकडून इतिहासाची मोडतोड, मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांनी बुवाला का रोखलं नाही? संजय राऊतांचा संतप्त सवाल. अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का, तर निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावर टाच. अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली, महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली, 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार. तर परदेशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार पाऊल उचलण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम, दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो एसआयटीच्या हाती. डिजिटल पुराव्यांचा एसआयटीकडून तपास, तर निदा खानच्या जामिनावर उद्या सुनावणी. 40 माओवाद्यांचं 32 शस्त्रांसह आत्मसमर्पण, हिडमाचे समर्थक सुद्धा हैदराबादच्या पोलिसांना शरण. विदर्भाचा पारा 45 अंशांवर, तर मुंबईसह किनारपट्टीवर सुद्धा उष्णतेच्या लाटेचं सावट. तर पुढील 7 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. परभणीमध्ये उष्माघातामुळे 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, नांदखेडा रोड भागातली ही घटना. नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद.